सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. जर तुम्ही या अगोदरच्या माझ्या 2 व्हिडिओ बघितल्या नसतील तर त्या बघा. आता आपण पॉईंट नंबर 6 बघणार आहोत, युजेस ऑफ बिग डेटा अँड बिग इनसाईट. तर आपण ह्या डेटाचा कुठे कुठे वापर होतो तो आपण बघणार आहोत. ओके. तर व्हिडिओची साईज खूप मोठी होऊ नये म्हणून हा जो टॉपिक आहे तो 3 पार्टमध्ये आपण डिवाईड केलेला आहे. ओके. सो ॲडव्हर्टाइजमेंट. सो ॲडव्हर्टाइजमेंट आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर इन बिग डेटा. तर बिग डेटा हा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीसाठी खूप खूप उपयुक्त आहे. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. हा जो बिग डेटा आहे ना तो अनेक ठिकाणी वापरला जातो. बघा, जाहिरातीसाठी सुद्धा तो खूप खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो, आहे का नाही. तर जसं फेसबुक आहे, गुगल आहे, ट्विटर आहे. आजकाल फेसबुकची सुद्धा जाहिरात, काय बोरिंग बघण्यापेक्षा फेसबुकवरती बघा. अरे पण तुमचे डोळे खराब होतात त्याचं काय. तर ॲक्च्युली आपण ह्या सोशल मीडियाचा किती वापर केला पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे. कंपन्यांसाठी खूप फायदा होतो ही गोष्ट बरोबर आहे, परंतु आपल्या हेल्थसाठी तो फायदेशीर असेल तर आपण बघितलं पाहिजे, अदरवाईज वी हॅव टू अवॉइड. ओके. सो गुगल असेल, ट्विटर असेल, ऑनलाईन जायंट्स म्हणजे अनेक वेगळे ॲप आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण गुगलवरती सर्च करतो आणि ते ट्रॅक करतात आपल्याला. आपलं बिहेवियर, आपली वर्तणूक कशी आहे, आपलं ट्रान्झॅक्शन कोणकोणते आहे, त्या सगळ्या गोष्टी ते बघत असतात. सो दीज इंटरनेट जायंट प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू ॲडव्हर्टाईज सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कंपनीज. तर ते काय करतात की आपला जो डेटा बघतात, आपली इन्फॉर्मेशन बघतात, आपण काय ॲडव्हर्टाइजमेंट बघतो त्यानुसार ते काय करतात, आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. सो टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेन्स, वेबसाईट विजिट, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक अँड वॉट नॉट. तर ॲक्च्युली हे फेसबुक असेल किंवा अनेक ज्या गोष्टी असतात ना त्या वेगवेगळ्या कंपन्यांशी टायअप केलेल्या असतात आणि ते काय करतात, एकमेकांना ही जी कंपनी आहे ना ती माहिती शेअर करत असतात. आमच्याकडे हा डेटा आहे, हा पॅटर्न आहे. जसं इंडियामध्ये क्रिकेटला खूप वेटेज दिलं जातं, महत्त्व दिलं जातं. मग क्रिकेटशी रिलेटेड जी इक्विपमेंट्स आहेत त्याची जाहिरात केली जाऊ शकते इंडियामध्ये, आहे का नाही. जसं ब्राझील देश असेल त्या ठिकाणी जर क्रिकेटची जाहिरात केली, आपण खूप काही केलं तर चालणार नाही का. त्या ठिकाणच्या लोकांना या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट नाही आणि त्यांच्या स्पोर्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. तर हे डेमोग्राफिक म्हणजे जे काही स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन, म्हणजे तो डेटा असतो पर्टिक्युलर एरियाचा, पॉप्युलेशन संबंधी. लोकांना काय आवडतं, काय आवडत नाही, प्रत्येकाचे हॅबिट्स काय आहेत, सवयी काय आहेत त्या लोकांच्या, त्या देशांच्या, तर त्यांचे इंटरेस्ट काय, त्यांचे जॉब काय आहेत, ह्या सगळ्या ह्याच्यानुसार काय केलं जातं, जाहिरात दिली जाते. सो ऑल दिस डेटा इज कलेक्टेड ऑन फेसबुक अल्गोरिथम युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. मग अशीच आपण अल्गोरिथम म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेव्हलप करण्याच्या अगोदर ती अल्गोरिथम तयार केलं जातं की ॲक्च्युअल त्याचा वापर कशासाठी केला जाईल, काय केला जाईल. वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण बनवतो राईट. तर त्या सॉफ्टवेअरचा उपयोग कसा होतो, तर सॉफ्टवेअर करण्याच्या अगोदर त्याचा अल्गोरिथम तयार केलं जातं. तसं या ॲडव्हर्टाइजमेंट तयार करण्याचं अल्गोरिथम तयार केलं जातं. जसं की ते आता बघा, बऱ्याच वेळा आपले बॉर्नविटा किंवा असे आय एम कॉम्प्लेन बॉयची जाहिरात. ॲक्च्युली आपण गुळ शेंगदाणे खा त्यामधून सर्व विटॅमिन्स भेटतात असं सांगितलं तर लोकांना आवडत नाही, परंतु ते सचिन तेंडुलकर हे खातो, हा तो खातो आणि हा तो हे पितो, पेप्सी पितो, हे सर्व चुकीचे. ॲक्च्युली दॅट इज ओनली वन ऑफ द वे ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. ते फक्त जाहिरातीचे प्रकार आहेत. ओके. परंतु ह्याद्वारे काय करतात, हे जाहिरात करतात, वारंवार या गोष्टी जाहिरात करतात की लोक काय खरेदी करतात आणि त्यानुसार त्यांची जाहिरात केली जाते आणि त्या कंपन्या काय करतात, त्यांचं प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करतात. द सेम गोज गुगल. वेन you target people based on click, you will be get different result, and when you create a campaign for leads, then you will get different result. All this is made possible using big data. तुम्ही काय करता माहिती आहे का, अनेक गोष्टीवरती क्लिक करता, आहे का नाही. अनेक गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात आणि त्यानुसार मग आपण वेगळ्या गोष्टी क्लिक करतो. आपल्याला हवं असतं एक आणि वेगळ्या प्रकारची जाहिरात आपल्याला सारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि ते अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात.
आपल्याला बघा काही पेड ॲडव्हर्टाइजमेंट असतात बघा यूट्यूबवरती, तर आपण नाही म्हटलं तरी तुम्ही यू कॅन नॉट स्किप, आहे का नाही. मग तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्हाला ते त्यांचं सबस्क्रिप्शन परचेस करावं होतं आणि ते मोस्टली कोणी करत नाही. ठीक आहे. सो ऑल दिस थिंग्स आहेत ॲडव्हर्टाइजमेंटचे. आज अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती सुद्धा खूप खूप ॲडव्हर्टाईज केली जाते. ओके. सो एंटरटेनमेंट अँड मीडिया. सो नाऊ 7 पॉईंट इज हे जाहिरातीसाठी तर झालंच, पण हे करमणूक जे मनोरंजन आहे, मीडिया आहे इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये काय याचा उपयोग आहे बिग डेटाचा. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसिंग ऑन टार्गेटिंग पीपल विथ राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. तर आपल्याला माहीत आहे की हे जे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज असतात ना, तर ह्याद्वारे सुद्धा बिग डेटा फोकस टार्गेटिंग पीपल, लोकांवरती टार्गेट करत असतात. द राईट कंटेंट ॲट राईट टाईम, लोकांना काय हवं आहे, काय हवं नाही आहे. जसं भारतामध्ये जर बघितलं ना, तर रोमॅन्टिक मूव्हीज खूप निघतात. का तर भारतातले लोक रोमॅन्टिक मूव्हीज जास्त बघतात. आणि नंतर मग आता हे जे साऊथची फिल्म खूप चालायला लागले. का तर आजकाल लोकांना नुसतं जे छोटी मोठी फायटिंग होते ती आवडत नाही, एकदम ॲक्शन त्यांना मूव्हीज पाहिजे. मग ते साऊथ मूव्ही आपण बघत असतो. तर ॲक्च्युली लोकांचा कल काय आहे, एंटरटेनमेंट म्हणजे लोकांना काय आवडतं काय नाही, त्यानुसार मग हे वेगळ्या प्रकारच्या मूव्हीज पण बनतात. लोकांना जसं महाराष्ट्र ते लोकांना कॉमेडी जास्त आवडतं, मग ते कॉमेडीवरती जास्त मूव्ही काढतात. तर अशा प्रकारे. आणि जे हॉलिवूडचे मूव्हीज असतात ते खूप ॲक्शन ओरिएंटेड असतात. लोकांना ह्या रोमॅन्टिक ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो जास्त करून, आणि त्यामुळे मग ते त्या ठिकाणच्या मूव्हीज वेगळ्या असतात. ओके. सो बेस्ड काय ॲक्च्युली डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण लोकांना काय देतो. सो ह्या जे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहे ना, ती काय करते, लोकांना काय आवडतं त्यानुसार त्यांच्या गोष्टी असतात. सो बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यू अँड युअर बिहेवियर ऑनलाईन, यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन. तर बघा, ज्या गोष्टी लोकांना आवडतात त्या गोष्टी ह्या फिल्म इंडस्ट्रीद्वारे तयार केल्या जातात, आहे का नाही. जसं डर्टी पिक्चर, त्यातून घेण्यासारखं काय काय माहीत नाही आहे का नाही. तर असे जे फालतू ज्या मूव्हीज असतात ना, त्या आपल्या इंडियामध्ये खूप पॉप्युलर होतात. आणि बिकॉज ऑफ लोकांची चॉईस काय आहे का नाही. एखादा आयटम सॉन्ग असेल बघा, फालतूचा फालतू, तो खूप पॉप्युलर होतो. सो हिअर लोकांच्या आवडीनिवडी, हिडन त्यांचं काय असतं व्ह्यूज त्यासंबंधी, त्यानुसार मग ह्या इंडस्ट्रीज काय करतात, तो डेटा यूज करतात आणि त्यानुसार मग त्यांचे पुढच्या गोष्टी बनवत असतात किंवा नवीन फिल्म असेल. सो धिस टेक्निक पॉप्युलरली यूज नेटफ्लिक्स, यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. हे नेटफ्लिक्स असतात किंवा यूट्यूब असतात, त्यांचं आपण सबस्क्रिप्शन जर खरेदी केलं तर खूप, जर समजा तुम्हाला क्राईममध्ये आवडत असेल, काही दोन क्राईमच्या बघत असतील तर क्राईम रिलेटेड ते काय वेब सिरीज असतील किंवा फिल्म असतील ते दाखवत असतात. किंवा तुम्हाला जर एखाद्या लेडीजला मोस्टली टी व्ही सिरियलमध्ये इंटरेस्ट असतो, मग ते टी व्ही सिरियलसंबंधी त्यांच्या मोबाईलवरती ॲप येतात किंवा व्हिडिओज येतात किंवा वेगळ्या प्रकारची जाहिरात येते. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स ब्रॉडकास्ट अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट शो अकॉर्डिंगली. तर हे टी व्हीवरती सुद्धा कोणती जाहिरात जास्त करून चालली जाते, बघितली जाते. काही लोक काय करतात माहिती आहे का, जाहिरातसुद्धा खूप मन लावून बघतात. ओके. तर ही जाहिरात किती वेळा कोणती बघितली जाते असं सुद्धा बघितलं आहे का नाही. सो दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू अँड फ्रॉम ॲड अँड विल प्रोव्हाइड मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. तर ही सर्व माहिती घेतली जाते ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे. लोकांची बिग डेटा कलेक्ट केला जातो आणि तो डेटा फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला दिली जाते आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री तो डेटा यूज करून त्यानुसार त्यांच्या नेक्स्ट ॲक्टिव्हिटी असतात. आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये या बिग डेटाचा यूज काय होतो का, होतो. सो बिग डेटा हॅज इन्युटेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. म्हणजे लिप्स अँड बाउंड्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या बिग डेटाचा वापर केला जातो. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स अँड देअर स्टडी पॅटर्न. बघा, आजकाल हे ऑनलाईन एज्युकेशनचं खूप ट्रेंड आलेलं आहे आणि आजकाल बरेच पॅरेंट हे ऑनलाईन एज्युकेशन, इन फ्युचर ऑनलाईन एज्युकेशन खूप चालणार आहे. म्हणजे हे बंद होणार नाही, उलट जास्त चालणार आहे. का तर ऑनलाईन एज्युकेशन, बरेच जे पॅरेंट्स असतात ना ते विचार करतात की ऑनलाईन एज्युकेशन घेतलं तर खूप इफेक्टिव्ह राहतं आणि विशेष म्हणजे काय की आपला टाईम आणि मनी
वाचतो. आणि जसं की आता लोणावळा शहरामध्ये राहणारे लोक पुण्यात जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा इथंच जर आपल्याला भेटत असेल कमी वेळात कमी खर्चात, तर दे वूड लाईक टू स्टडी. ओके, सो अँड वी नाऊ प्रिपेअर्स कस्टमाइज अँड डायनेमिक लर्निंग प्रोग्राम अकॉर्डिंग टू द नीड ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट. प्रत्येकाची आवड निवड काय आहेत, आहे का नाही. वेगळ्या प्रकारचे सोशल ॲप आहेत, सोशल मीडियाज आहेत किंवा त्याद्वारे जाहिरात करत असतात आणि एज्युकेशन संबंधी जे कोचिंग क्लासेस असतील, जसं CA कोर्सेस असतील त्यासंबंधीचे काही क्लासेस असतात, ते सुद्धा काय करत असतात, हा सगळा डेटा कलेक्ट करतात आणि स्टुडंटला कॉलिंग करत असतात, त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पॅकेज देण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो इवन स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येकाची कॉम्प्रिहेन्शन लेवलसुद्धा डिफरंट असते. काही स्टुडंटला फक्त इंग्लिश टू इंग्लिश इन्फॉर्मेशन पाहिजे असते, काही स्टुडंटला इंग्लिश टू मराठी पाहिजे असते, काही स्टुडंटला इनडेप्थ नॉलेज घ्यायला आवडतं, काही स्टुडंटचं खूप वीक असतो, त्यांना इवन रीडिंगसुद्धा करता येत नाही. तर त्यानुसार वेगळ्या प्रकारचे ॲप बनवलेले असतात आणि ते बघू शकतात स्टुडंट. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट. तर ही जी कोर्स मटेरियलसुद्धा बनवलं जातं बघा, आहे का नाही. जसं तुम्हाला माहीत असेल होम रिवाईजची एक मी CD घेतली होती स्टुडंटसाठी, आहे का नाही. पण त्यामधून खरोखर आपल्याला जे नॉलेज आपल्याला क्लासरूममध्ये भेटत नाही ते आपल्याला CDमधून भेटतं. किंवा आपल्याला काय त्या ठिकाणी जे असतात ना रिसर्चर, ते रिसर्च करतात, ॲप बनवतात, व्हिडिओज बनवतात आणि ज्याद्वारे आपल्याला खरोखर खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटते. सो बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड चॉईसेस. ह्या बिग डेटाद्वारे लोकांची आवड निवड काय ती आपल्याला समजते. देअर डिफिकल्टी, त्यांच्या अडचणी काय. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस, लोकांना मुलं कोणकोणते कोर्सेस निवडतात आणि त्यांची चॉईस काय आहे. देअर स्पेशलिटीज, त्यांची स्पेशलिटीज किती आहे का नाही. जसं की आता एखाद्याला सांगितलं की मराठी मीडियममध्ये कॉमर्स संबंधी काही आहेत का CDs, तर नाही भेटणार तुम्हाला. का तर मराठी मीडियम हे डे बाय डे कमी होत चाललेलं आहे. ओके, सो कंपन्या फोकस कशावरती करतात, ज्या ठिकाणी जास्त रेव्हेन्यू भेटतो त्या ठिकाणी ते फोकस करतात. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. आपण तो रिझल्ट ॲक्सेस करत असतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेट द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंटची आपण प्रोग्रेस हे करू शकतो बघा. ऑनलाईन क्विज असतात. स्टुडंट आज मी काय करत असतो बघा, गुगल फॉर्म क्रिएट करत असतो. मुलं ऑनलाईन सगळे शिकत असतात, त्यांना किती मार्क्स मिळाले ते नोट्स पण घेत असतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत आजकाल. अंडरस्टँड द स्ट्रेंथ अँड विकनेस, स्टुडंटची स्ट्रेंथ काय आहे, त्याची विकनेस काय ते आपल्याला समजू शकतो आपण. दिस विल ऑल्सो हेल्प गायडिंग द सेगमेंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड कॅपेबिलिटी. त्याची मेंटल मेकअप कसं आहे, त्याचा एकूण ग्रास्पिंग पॉवर किती आहे, ह्या गोष्टी आपण बघत असतो आणि त्यानुसार आपण त्यांना काय करत असतो, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. सो अँड in-depth study of all would definitely give insight into the education industry and help improving the operational effectiveness and working of educational institute. एक सिंपल आयडिया तुम्हाला मी सांगतो. जसं आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की वेगवेगळे जसं होम रिवाईजची CD आहे, मी 10,000 रुपयाला CD ती घेतली, ठीक आहे. तर मग ही CD बनवण्याचा खर्च किती आहे, 50 रुपये. म्हणजे ॲक्च्युली ते एकदा सॉफ्टवेअर बनणं किंवा त्या व्हिडिओज तयार करणं यासाठी त्यांना खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते. परंतु नंतर त्यांना जे काही गोष्टी आहेत त्या तयार करण्यासाठी जास्त खर्च येत नाही. त्यामुळे ते काय करत असतात, खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करतात आणि नंतरचं जो काम असतं त्यांचं फक्त मार्केटिंग असतं आणि दे आर गोइंग टू कलेक्ट डेटा. त्यांना कुठून माहिती भेटते आणि कसं हाऊ टू अप्रोच टू द स्टुडंटपर्यंत कसं पोहोचता येईल आणि कशाप्रकारे त्यांना आपली जाहिरात दाखवता येईल आणि हाऊ टू अर्न मनी. प्रत्येक ज्या इंडस्ट्रीज असतात ना ते कशाप्रकारे रेव्हेन्यू अर्न करायचं ते प्रयत्न करत असतात. सो बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल इन द एज्युकेशन इंडस्ट्री दॅट इज साईज फिट टू ऑल. तर प्रत्येकासाठी योग्य म्हणजे आता असे काही ॲप असतात बघा किंवा व्हिडिओज असतात की फिट टू ऑल. म्हणजे कोणीही तुम्ही बघा, म्हणजे अगदी ऑर्डिनरी स्टुडंट टू एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट ह्या सर्वांसाठी हे
हा जो आमचा व्हिडिओ आहे तो योग्य आहे असं पण ते जाहिरात करत असतात आणि त्या प्रकारचं एज्युकेशनल मटेरियल ते बनवत असतात. तर एक पिटफॉल पण आहे, त्यामध्ये पण काही पिटफॉल्स असतात, त्यावरती ओव्हरकम करण्याचा प्रयत्न, काही अडचणी असतात त्यावरती मात करण्याचा प्रयत्न त्या करत असतात. सो वी हॅव इन्युमरेबल यूज ऑफ बिग डेटा. तर आमचं जे आहे इन्युमरेबल यूज म्हणजे अनेक लोकांचा आपण त्याचा काय करतो वापर करतो. फक्त फ्यू एक्झाम्पल सांगितलेत 8, पण यापेक्षा अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. इट इज युजफुल टू सायंटिफिक रिसर्च. याचा उपयोग सायंटिफिक रिसर्चसाठी सुद्धा होतो, संशोधनासाठी होतो. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना, लर्न करण्यासाठी, भौगोलिक अनेक घटना असतात त्याच्यासाठी, हेल्पिंग इन अ स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्मेंट मेक मशिनरी. गव्हर्मेंटला सुद्धा या बिग डेटाचा उपयोग होतो. इट इज इन द आवर हँड्स. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक ऑप्टिमम यूज फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. तर एक जीन आहे आपल्या हातातलं, काय जसं की खुलजा सिम म्हटल्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये आपण सुद्धा काही जरी इन्फॉर्मेशन टाकली किंवा काही जरी आपला क्वेश्चन असेल, आपण त्याबद्दल विचारतो आणि लगेच आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळते. आणि इन दिस वे वी कॅन यूज दॅट डेटा अँड वी कॅन मेक प्रोग्रेस. दिस इज वन ऑफ द मिरॅकल. आपल्याकडे असणारे हे खूप एक आश्चर्यकारक साधन आहे आणि हे मॅनकाइंड फ्युचर बेनिफिट ऑफ मॅनकाइंड माणसासाठी हे खूप खूप युजफुल आहे. तर माय डिअर स्टुडंट्स, या टॉपिकमध्ये फक्त आपण बेनिफिट्स बघितलेले आहेत. या सोशल मीडियाच्या किंवा बिग डेटाचा आपण फक्त फायदे बघितलेले आहेत, परंतु याचे अनेक ड्रॉबॅक्स पण आहेत ह्या बिग डेटाचे. ते सुद्धा आपण विचारात घेणं आवश्यक आहे. थँकिंग यू.